जे काय आंदोलन मनोज जरांगे पाटलांनी उभा केलं होतं, त्यांची आणि समाजाची आग्रही मागणी होती की ती ओबीसीतून समाजाला आरक्षण द्यावं. त्यात मग हैदराबाद गॅझेट लागू करा, 17 संस्थान अशा व इतर मागण्यासाठी मागील 2 वर्षापासून हा लढा सुरू होता. शेवटी त्यांनी मुंबई गाठली आणि आपल्या मागण्या ज्या आहेत ते सरकारकडून मान्य सुद्धा करून घेतल्या. बरं आता हे सगळं सुरू असताना याच्या उलट जर बघितलं तर ओबीसी समाज सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिकेत होता. आमच्या ताटातलं देऊ नका म्हणून मोर्चे असतील, आंदोलनं असतील, आजही ते सुरूच आहेत. सरकारकडून सांगण्यात येतंय की दुसऱ्या समाजावर अन्याय न करता किंवा ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या अगदी चौकटीत बसून मराठा समाजाला आरक्षण आम्ही देतोय. मग हे सगळं जर खरं असेल तर याची स्पष्टता सरकार का करत नाहीये? मंडळी, ओबीसी समाज आक्रमक का होतोय? लातूर जिल्ह्यातील ओबीसी तरुणाने जीवन का संपवलंय? हे सगळं जे आहे ना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय बेधडक टॉक्स. मंडळी, आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल आजच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर सुद्धा करा. तर बघा, लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील भरत कराड या 35 वर्षीय तरुणाने सुसाईड नोट लिहून मांजरा नदीच्या पात्रात उडी मारून स्वतःला संपवलंय. आता त्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं ते बघूत, म्हणजे आपल्याला एकंदरीत हा सगळा प्रकार म्हणजे समजून घेण्यामध्ये आणि सोपं पडेल. आता बघा, त्या चिठ्ठीमध्ये ते जे मयत आहेत भरत जाधव असं लिहितात, मी भरत महादेव कराड, आत्ताच महाराष्ट्र सरकारनं समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसीचं कायमस्वरूपी आरक्षण संपवलं आहे. मी वेळोवेळी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात सहभागी होतो, तरीही सरकारनं ओबीसी विरोधी GR काढल्यामुळे मी माझं जीवन जे आहे ते कायमस्वरूपी संपवत आहे. माझ्या पाठीमागे आणि माझ्या कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा. आणि शेवटी ते लिहितात, मी भरत कराड. अशा आशयाची चिठ्ठी लिहून भरत कराडनं आपलं जीवन संपवलं आहे. आणि याचीच दखल जी घेऊन मंडळी, जी ओबीसींच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी त्या भरत कराड यांच्या गावी जाऊन त्या कुटुंबांचं सांत्वन देखील केलंय. आता त्यामध्ये असतील छगन भुजबळ जे मंत्री आहेत, जे माजी मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा आहेत. छगन भुजबळ तर चांगले भावनिक झाले होते आणि सरकारवर आक्रमक सुद्धा झाले होते. आम्ही हे बलिदान वाया जाऊ देणार नाही म्हणत एक प्रकारे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाची त्यांनी ठिणगी सुलगावली आहे. पण मंडळी, सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो GR काढला आहे तो खरंच ओबीसीचं आरक्षण संपवत आहे का? याबद्दलचं तुमचं मत आमच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा मुद्दा, हा विषय आवडला तर आपल्या बेधडक टॉक्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बेधडक टॉक्स. धन्यवाद.